17 वर्षांपासून हक्काच्या शिवरस्त्यासाठी कस्तुरवाडीच्या शेतकऱ्यांचा संघर्ष. 6 जुलैपासून बदनापूर तहसील समोर बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. दसाळ. बदनापूर तालुक्यातील मौजे कस्तुरवाडी येथील गट 124च्या शिवरस्ता प्रकरणात उपविभागीय अधिकारी जालना यांनी तब्बल 16 वर्षांपूर्वी म्हणजे 24 नोव्हेंबर 2010 रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र इतकी वर्षे उलटूनही महसूल प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. गेल्या 17 वर्षांपासून आपल्या हक्काच्या शिवरस्त्यापासून वंचित राहिलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी अखेर प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. येत्या 6 जुलै 2026 पासून बदनापूर तहसील कार्यालय आवारात बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. आदेश असूनही प्रशासन ढिम्म. आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप. याबाबत सविस्तर वृत्त असे की कस्तुरवाडी येथील शेतकऱ्यांचे गाव त्यांच्या शेतापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. या गटातील शेतामध्ये जवळपास 10हून अधिक कुटुंबे वस्त्या करून राहतात. नकाशाप्रमाणे रोशनगाव कस्तुरवाडी रोडपासून उत्तरेस गट क्र. 99, 94, 129, 126, 127, 128, 123 व 123 व 125 या गटांतून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी हा एकमेव शिवरस्ता आहे. गेल्या 17 वर्षांपासून महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी रस्त्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र तहसील कार्यालय बदनापूर यांच्याकडून गैरअर्जदारांच्या दबावाखाली व आर्थिक व्यवहार करून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. मुलांचे शिक्षण आणि शेती धोक्यात. रस्ता उपलब्ध नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रस्ता नसल्याने शेती पडीक झाली असून दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या वस्तीवरील लहान मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने त्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज शाळेत जाण्यासाठी या चिमुरड्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी दिला प्रशासनाला अल्टिमेटम. शेतकऱ्यांनी माननीय उपविभागीय अधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की 24 नोव्हेंबर 2010 रोजीच्या आदेशानुसार वस्तीपर्यंतचा शिवरस्ता त्वरित मोकळा करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. 3 जुलै 2026 पर्यंत जर हा रस्ता मोकळा केला नाही तर 6 जुलै 2026 पासून सर्व पीडित शेतकरी बदनापूर तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनादरम्यान कोणतीही जीवितहानी किंवा अघटित घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे बदनापूर महसूल विभागात खळबळ उडाली असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.